मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू त्याचा आवरत असतो आणि त्याचबरोबर गाणंही गुणगुणत असतो। त्यानंतर त्याच्या मनात विचार येतो, मी पल्लवीसाठी दिलेला ड्रेस तिने आतापर्यंत घातलेला पण असेल, तिला सांगू का मी फोटो पाठवायला, हा विचार तो करत असतो। त्यानंतर त्याच्या मनात दुसरा विचार येतो, तो बोलतो की नको, आत्ता पाहिल्यावर मग नंतर मला एक्साइटमेंट राहणार नाही। विचाराने तो पुन्हा पल्लवीला फोन करत नाही आणि गाणं गुणगुणू लागतो। तर इकडे पल्लवी छान तयार होऊन हॉस्टेल बाहेर आलेली असते। शांतनूने दिलेला ड्रेस तिने घातलेला असतो, तर निहारिका तेथेच उभी असते। तेव्हा ती पल्लवीला पाहते। तेव्हा पल्लवी गाडीत बसते आणि डिनर डेटला चाललेली असते। तेवढ्यातच निहारिका तिचा पाठलाग करत असते। तर दुसरीकडे शांतनू जिन्यावरून खाली येत असतो। तेव्हा तो हॉलमध्ये येतो आणि समोर पाहतो तर सर्व पार्टीची माणसं तेथे आलेली असतात। तेव्हा त्यांना पाहून शांतनूला धक्का बसतो। तेव्हा तो सर्वांकडे पाहतच राहतो। मोठे काका शांतनूला विचारतात की तू कुठे चालला आहेस का, कारण त्याने खूप छान आवरलेलं असतं। तेव्हा तो सांगतो की मला मित्राला भेटण्यासाठी बाहेर जायचं आहे। सुपर्णा बोलते, परंतु आता ह्या वेळेला तुला कशाला मित्राला भेटायला जायचं आहे, कारण आपल्या घरी आता पाहुणे आले आहेत, असं म्हणून मोठे काका त्या पाहुण्यांची ओळख शांतनूला करून देत असतात। त्यानंतर सर्वजण डिस्कस करत असतात। तेव्हा शांतनू प्रदीपला विचारतो, ही माणसे कोण आहेत? तेव्हा प्रदीप सांगतो की आपल्या कॉलेजचं एक्सपान्शन करायचं आहे, त्यासाठी ही माणसं आपल्याला फायनान्स देणार आहेत। हे खूप महत्त्वाचं डील आहे आणि आपले जे फ्युचर प्लॅन आहेत ना, त्याबद्दल सविस्तर माहिती तुलाच त्यांना सांगायची आहे। तेव्हा शांतनू हो बोलतो। मोठे काका प्रदीपला जवळ बोलवतात। तर शांतनूला प्रश्न पडतो, आता काय करायचं, कारण हे लोक अचानक आले, आता मी माझ्या डिनर डेटचं काय करू? तेवढ्यातच त्याला पल्लवीचा मेसेज येतो की मी ऑन द वे आहे। मात्र शांतनूचं अजूनच टेन्शन वाढतं। तर इकडे निहारिका पल्लवीच्या गाडीचा पाठलाग करत असते आणि पल्लवी एवढी तयार होऊन कुठे चालली असेल याचाच विचार ती करत असते व मला आज समजणारच ही नक्की कोणाला भेटते असाही ती मनात विचार करते। ते पल्लवीला शांतनूची खूप आठवण येत असते। तेव्हा तिला आठवतं की कशा प्रकारे शांतनूने मला ड्रेस गिफ्ट केला। तेव्हा ती मनाशीच बोलत असते, ड्रेस कसा दिसत आहे ते पण मला नक्की माहीत नाही, आता त्यांच्या तोंडूनच ऐकता येईल की मी कशी दिसते ते। तर निहारिका दुसरीकडे पल्लवीच्या गाडीचा पाठलाग करत असते। तर इकडे पल्लवी मनात विचार करत असते, अजून शांतनूचा फोन आला कसा नाही। दुसरीकडे मोठे काका पाहुण्यांना आपल्या संस्थेबद्दल सर्व माहिती सविस्तर सांगत असतात। तेव्हा आलेले पाहुणे संस्थेचं खूपच कौतुक करत असतात आणि शांतनूला प्रश्न करत असतात। तेव्हा शांतनूचं अजिबात लक्ष नसतं। तेव्हा त्याचं लक्ष सारखंच घड्याळामध्ये असतं। तो बोलून जातो, खूप उशीर झाला आहे। शांतनूचं हे उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहतात। तेव्हा शांतनू बोलतो की मला तसं म्हणायचं नव्हतं, आम्हाला आधीपासून खूप काही प्लॅन करायचे होते, परंतु त्या गोष्टींसाठी खूप उशीर झाला असंच मला म्हणायचं होतं। तेव्हा शांतनू कॉलेजबद्दलचे सर्व फ्युचर प्लॅन त्या पाहुण्यांना सांगत असतो। सर्वजण शांतनूचं खूप कौतुक करत असतात आणि एका जबाबदार माणसाकडे तुम्ही कॉलेजची आणि संचालक पदाची जबाबदारी दिली मोठ्या काकांना सांगत असतात। तर सर्वजण शांतनूवर खूपच खुश होतात। त्यातच शांतनू गीताला खुणावतो आणि दुसरीकडे बोलवतो। गीता ही त्याच्या पाठोपाठ जाते आणि काय झालं विचारते। तेव्हा तिला शांतनू विचारतो, तुझा फोन खराब झाला आहे ना, मी तुला नवीन घेऊन देतो। तेव्हा गीता मोठ्याने ओरडू लागते, कारण तिला नवीन फोन मिळणार असतो। तर शांतनू बोलतो, जरा हळू, परंतु त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल। आत्ता मी बाहेर महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे, तू घरातील सर्वांना काय सांगायचं तुला माहीत आहे ना। तेव्हा गीता बोलते, तू बेडरूममध्ये आहे, तुझं काम चालू आहे। तेव्हा शांतनू बोलतो, शाबास मुली, आणि सांगतो की यूएसचा कॉल आला आहे असं सांगायचं। तेव्हा गीता हो बोलते आणि त्याला प्रॉमिस करते, तू कुठे जात आहे हे आल्यावर मला नक्की सांगायचं। तेव्हा शांतनू हो बोलतो। तर गीता पुन्हा हॉलमध्ये येते। तेव्हा सुपर्णा तिला विचारते, काय ग शांतनू कुठे गेला? तेव्हा गीता सांगते की त्याला यूएसवरून कॉल आला आहे, तो फोनवर बोलत आहे। तेव्हा सुपर्णालाही गीताचं म्हणणं पटतं। दुसरीकडे निहारिका पल्लवीच्या गाडीचा पाठलाग करत असते।
तेव्हा ती थोडं अंतर ठेवूनच चाललेली असते. तेवढ्यातच अचानक निहारिकाच्या गाडीसमोर एक जोगती येते आणि मध्येच उभी राहते. तेव्हा निहारिका तिच्यावर खूप ओरडते, तर पल्लवीची गाडी पुढे निघून जाते. मात्र निहारिकाला खूप राग येतो. ती गाडीच्या खाली उतरते आणि त्या जोगतीनीला नको ते बोलू लागते. तर ती जोगती निहारिकाला झापते. दुसऱ्याच्या वाटेत असं कधी आडवं यायचं नसतं असंही चांगलं सुनावते. तेव्हा निहारिका रागानेच गाडीत बसते आणि जोगतीनीला बाजूला थांबायला सांगते. तर पल्लवीची गाडी खूपच पुढे निघून गेलेली असते. निहारिकाला ती दिसेनाशी होते. तेवढ्यातच समोर निहारिकाला पल्लवीची गाडी दिसते. ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे प्रभाकर सर आणि आदिती मॅडम ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून घरी चाललेले असतात. दोघेही खूप खुश असतात. तर आदिती मॅडम प्रभाकर सरांना विचारतात, तू दिवसभर ड्राईव्ह करून खूप थकला असशील, आता डिनरला जाण्याची गरज आहे का? आपण घरीच काहीतरी मागूयात. प्रभाकर सर आदिती मॅडमला सांगतात, आज आपली ॲनिव्हर्सरी आहे. खूप दिवसांनी हा योग आला आहे. तू मला सतत माझ्या डोळ्यासमोर हवी, म्हणून आज आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार आहोत आणि यात काही एक बदल होणार नाही. तेव्हा प्रभाकर सरांच्या होला आदिती मॅडम हो बोलतात. तेव्हा ते दोघेही खूप खुश असतात आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातात. दुसरीकडे मोठ्या काकांची चर्चा चालूच असते. तेव्हा डेलिगेट्स मोठे काकांवर आणि त्यांच्या कामावर खूपच खुश असतात आणि बोलतात, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. मोठे काका खूपच खुश होतात. प्रदीप हळूच सुपर्णाजवळ जातो आणि तिला विचारतो की शांतनू कुठे आहे? तो या चर्चेमध्ये असला पाहिजे होता. तेव्हा सुपर्णा ठीक आहे असं बोलते आणि गीताला जवळ बोलवून तिला विचारते की शांतनू एवढा वेळ कुठे राहिला आहे. गीताला प्रश्न पडतो, आता मोठ्या काय उत्तर द्यावं, कारण ब्रो तर रूममध्येच नाही. तर सुपर्णा तिला सांगते, तू कसला विचार करते, जा आणि शांतनूला घेऊन ये. तेव्हा गीता रूमकडे जायला निघते. दुसरीकडे पल्लवीची गाडी एका ठिकाणी थांबते. तर निहारिका लगेच तिच्या पाठोपाठ येते आणि तिचीही गाडी थांबवते आणि लगेच उतरते आणि पल्लवीच्या गाडीकडे येते. परंतु पल्लवीच्या गाडीतून दुसराच मुलगा कोणीतरी उतरतो. निहारिकाचा मूड ऑफ होतो. तेव्हा ती पल्लवीला पुन्हा शोधायला जाते. तिचा खूप संताप होत असतो. तर इकडे पल्लवी आतमध्ये हॉटेलमध्ये येते. ती नुसती इकडे तिकडे पाहतच राहते. तेव्हा तेथे असणाऱ्या रिसेप्शनिस्ट पल्लवीला विचारतात, तुम्हाला काय हेल्प हवी आहे का? तेव्हा पल्लवी सांगते, आमचा इथे टेबल बुक आहे, मला नंबर सांगता का? तेव्हा त्या सांगतात की मिस्टर अँड मिसेस सूर्यवंशी या नावाने तुमचा टेबल बुक आहे. हे नाव ऐकून पल्लवी खूपच आनंदित होते. दुसरीकडे निहारिका पल्लवीला शोधतच असते. तर इकडे मोठे काका आणि सर्वांची मीटिंग चाललेली असते. तेवढ्यातच गीता तेथे येते. तर सुपर्णा तिला विचारते, शांतनू आला नाही का? तेव्हा गीता खोटं बोलते आणि सांगते, दादाने मला असं सांगितलं की त्याचा कॉल खूप वेळ चालणार आहे. तेव्हा डेलिगेट्स सांगतात की त्यांचं महत्त्वाचं काम असेल, ते नंतर आपल्याला जॉईन होतील. इकडे पल्लवी तिच्या टेबलजवळ येऊन शांतनूची वाट पाहत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू आणि पल्लवी डिनर डेटसाठी छान रोमॅन्टिक डान्स करणार आहे. निहारिका शांतनू आणि पल्लवीला एकत्र पाहणार आहे आणि लगेच खबर सुपर्णाला देते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.